नवऱ्याला सकाळी उठायला आवडत नाही. तो दुपारी उठतो किंवा हं. कधीतरी जेवतो, कधीतरी उठतो, कधीतरी झोपतो. हां. असं त्याचं एक शेड्यूल असेल. बायकोला समजा सकाळी उठायला आवडत असेल, पण मग नवरा म्हणत असेल, "तू सकाळी का उठतोस?" किंवा किचन क्लीन का ठेवत नाही? अशा अनेक हां. छोट्या-मोठ्या गोष्टी असतात तशा. तर याचा स्वीकार केला पाहिजे, की आपला जोडीदार कुठून आलाय, काय आलाय, त्याच्या काय सवयी आहेत आणि मग त्याच्यामध्ये मुभा दिली पाहिजे बदलण्याची. आपण बदलण्याची मुभा न देता त्याच्यावर अनेक प्रकारे टीका-टिप्पण्या करत राहतो आणि त्या हां. टीका-टिप्पण्यातनं मग तुमचं नातं खराब होत जातं. बेसिकली आपण आपला जोडीदार निवडलाय, नाही का? हं. तर त्याच्या गुणांसकट आणि अवगुणांसकट आपण त्याला स्वीकारलं पाहिजे बरोबर आहे. हां. आणि त्याला मदत केली पाहिजे बदलण्यासाठी. "तू बदल, माझ्यात बदलायची काही गरज नाहीये." असं हां. जेव्हा म्हणतो आपण, बदलायची गरज दोघांनाही असते म्हणजे. बरोबर आहे. कोणीच परिपूर्ण नाही आजच्या तारखेमध्ये म्हणजे, बरोबर. कोणी का असेना. हां. प्रत्येकाने बदलायची गरज आहे आणि जर तुमचं प्रेम आहे तुमच्या जोडीदारावर, नाही का? तर मग तुमच्या जोडीदारासाठी तुम्ही तुमच्या सवयी बदलायला पाहिजे. बरोबर आहे. नाही तिला हवं तसं तुम्ही वागलं पाहिजे. तिने सुद्धा तुम्हाला हवं तसं वागलं पाहिजे. कारण आपलं एकमेकावर प्रेम आहे. बरोबर आहे. हो. प्रेम असेल तर माणूस एकमेकासाठी बदलण्याची भूमिका घेऊ शकतो आणि तो बदलू शकतो आणि याच्यामुळे मग तुमच्यामधले जे कलह आहेत ते कमी होऊ शकतात.